नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। तालुक्यात पोलिसांची संख्या वाढणार, तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे, कृष्णप्रकाश यांचं आवाहन। महाराष्ट्र राज्याचे महासंचालक यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचं परीक्षण केलं। या दरम्यान कृष्णप्रकाश यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेऊन क्रीडा क्षेत्रातील पोलिसांसाठी ते विशेष प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे। तसेच डिप्रेशन मध्ये जाऊन व्यसनाच्या आहारी गेलेले यांना त्यांनी व्यायाम, सायकलिंग करून आपले शरीर निरोगी ठेवण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे। याचबरोबर पोलीस मनुष्यबळ वाढविण्यासाठी सरकार दरबारी प्रस्ताव ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पोलीस दलातील नवीन वाहनांचे पूजन कृष्णप्रकाश यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक साहेब आहे यांच्यातर्फे प्रत्येक एडीजीला, अपर पोलीस महासंचालकला दोन युनिट, दोन इकाई इन्स्पेक्शन साठी दिले जातात। मला जे दिले गेलेले आहे ते नाशिक शहर आणि अहिल्यानगर देण्यात आलेले आहे। तर अहिल्यानगरची जे समस्या सांगण्यात आलेल्या आहे त्यापैकी एक समस्या आहे की मनुष्यबळ जे आहे कमी आहे, त्याचं क्राईम आणि कार्यक्षेत्र सर्वात मोठा आणि मुंबईचे नंतर दुसरा नंबरचा आहे क्राईम मध्ये। आणि त्यामुळे जे संख्याबळ 2011-12 मध्ये एक्स्ट्रा देण्यात आला होता त्यानंतर देण्यात आलेला नाही, त्याचं एक पाठपुरावा करणे गरजेचे आहे। प्रस्ताव सरकारकडे म्हणजे मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला आहे। असा भगवद्गीतेत म्हटलेला आहे की योग कर्मशु कौशलम, भगवान से मिलन जो है, आत्मा का परमात्मा से जो मिलन है वो अपने कर्म में कुशलता ही है। और आखिर में ये कहना चाहूंगा कि जितने हैप्पी हार्मोन्स होते हैं, बीटा एंडोर्फिन्स हो, ऑक्सीटॉक्सिन हो, सेरोटोनिन हो, जितने भी हैप्पी हार्मोन्स हैं वो सभी हैप्पी हार्मोन्स जो हैं वो आपको एक्सरसाइज करने से, अच्छे लोगों से मिलने से मिलते हैं। आप इससे अच्छा है कि आप सुबह दौड़ना शुरू करो, रात की पार्टियों के बजाय सुबह साइकिल चलाना शुरू करो, व्यायाम करना शुरू करो। आप मजबूत रहोगे तो आपके कर्तव्य अच्छे होंगे, और आपके कर्तव्य अच्छे होंगे तो देश और समाज का स्तर ऊंचा उठेगा।